दिल्लीत पोलीस असल्याचे सांगून 1.5 कोटी भोला ज्वेलर्सची लूट, कामगारांचे अपहरण, आरोपी सांगलीत। सांगली व दिल्ली क्राईम ब्रांचने दिल्लीत भोला ज्वेलर्सला लूटलेले 1,56,00,000 केले हस्तगत। दिल्ली येथील फर्श बाजार पोलीस ठाणे हद्दीत भोला ज्वेलर्स, छोटा बाजार, जिल्हा शहादारा येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी 3:30 वाजताच्या सुमारास 2 अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचं सांगून दुकानातील रोख रक्कम 20 लाख रुपये, 1,400 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, बिस्किटे आणि 3 किलो चांदी लुटून दुकानातील कामगाराचे अपहरण करून निघून गेले होते। तांत्रिक तपासाच्या मदतीने फर्श बाजार पोलीस ठाणे या राज्य दिल्ली येथील गुन्ह्याच्या तपास कामी दिल्ली क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी व स्टाफ सांगली येथे हजर होऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्यांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस मदत मिळण्याबाबत कळवले होते। या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सोनी गावात जाऊन प्रशांत राजकुमार कदम, शुभम राजाराम कांबळे यांचा शोध घेऊन त्यांना संपूर्ण मुद्देमालासह ताब्यात घेतलंय। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।